नमस्कार, सार्वजनिकच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या घडामोडींवर. आज 27 फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिन. सर्वांना मराठी राजभाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राजभाषा दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे आणि आज पार्श्वभूमीमध्ये मालवण येथील कवी केशव सूत यांच्या स्मारकाजवळ सुद्धा विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रसार माध्यम समिती प्रमुख तसंच मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहाय्यक संचालक कार्यक्रम प्रसार माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी वाडी तेथे वाचनालय, गाव तिथे ग्रंथालय ही अनोखी संकल्पना राबवली आहे आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मराठी सारस्वतांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आज मालवण येथील कवी केशव सूत स्मारकात आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या विशेष कार्यक्रमात ते आवाहन करणार आहेत. गावातील वाचनप्रेमी ग्रामस्थ आणि तरुणाईच्या सहाय्यानं आपली ही संकल्पना पूर्णत्वास जाऊन वाचन चळवळ विस्तारित होऊ शकते असा विश्वास जयू भाटकर यांनी व्यक्त केलाय. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रंथालय उभं करण्यासाठी प्रत्येक गावकऱ्यानं एक पुस्तक दान करावं आणि तिथल्याच तरुणाईनं अथवा वाचनप्रेमी स्वयंसेवकांनी या ग्रंथालयाची जबाबदारी घेतली तर प्रत्येक गावात एक ग्रंथालय उभं राहील. तसंच गावातील प्रत्येक वाडीत काही ग्रामस्थांनी वृत्तपत्रांचा खर्च उचलला आणि मंदिर, शाळा किंवा एखाद्या अंगणात एक स्टँड उभा करून तिथं वृत्तपत्र मासिक ठेवली तर वाडी तिथं वाचनालय देखील उभं होईल. अशी साधी पण ग्रंथालय चळवळीला गती देणारी संकल्पना जयू भाटकर हे आज मालवण येथील मराठी राजभाषा दिनाच्या माध्यमातून मराठी सारस्वतांसमोर मांडणार आहेत. जयू भाटकर हे मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक असून प्रसार माध्यम सल्लागार आहेत. 5 जिल्ह्यांची प्रादेशिक साहित्य संस्था असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रसार माध्यम समितीचे ते प्रमुख आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त आज कोकणातील मालवण या कवी केशव सूत यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारक स्थळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं अभिनव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जयू भाटकर हे आपली अभिनव संकल्पना मांडणार आहेत. ही संकल्पना राज्यात अंमलात आली तर गावोगावी वाचन चळवळीला गती येऊन पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक प्रगल्भता वृद्धिगत होण्यास आणखी सहाय्य प्राप्त होणार आहे. साधना न्यूज महाराष्ट्रासाठी पुरुषोत्तम सांगळे, मुंबई. बातमी शेवगाव अहमदनगर येथून. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव इथं महिला प्रशिक्षण योजनेअंतर्गत कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. महिलांना स्वाभिमानानं जगण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये शिवणकाम, विणकाम, भरतकाम, ब्युटिशियन कोर्स अशा विविध कोर्सेसचा समावेश आहे. या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गाताई पटले यांनी संस्थेविषयी माहिती देताना सांगितलं की संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष धनश्री सरजे या शेवगाव तालुक्यातील महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. अडचणींवर आपल्याला मात करायची आहे आणि संस्था दरवर्षी महिला मेळाव्यातून महिलांचं संघटन करून स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण देत असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, शिवशाही कल्याण काळे, गणेश राघवणे, बंडूशेठ रासने, धनराज सरजे, रामकिसन तापडिया महाराज, अनुराधा सरजे, नितीन दहिवाड आणि यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. साधना न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव. कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गाव तिथे महिला प्रशिक्षण योजना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये आम्ही छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज 64 प्रकारचे प्रशिक्षणचा महिलांना देतो आहे आणि उद्योग सुद्धा सुरू करत आहोत आणि त्या उद्योगाच्या ह्याच्यासाठी आम्ही आज 35 गावामध्ये पोहोचलेले आहोत
आणि त्या 35 गावच्या महिला आमच्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे आम्ही ग्राहकांची जी साखळी तयार करतो आहे आणि त्या एकल महिलांसाठी जे रोजगार उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी आमच्या प्रियंकाताई वाडे, त्यानंतर वाडेकर, त्यानंतर धनुश्रीताई, त्यानंतर अनुराधा मॅडम, त्यानंतर आमचे शेख सर यांचे आणि सर्व टीमने आम्हाला सहकार्य केलेले आहे. आणि यासाठी आपल्या इथे 700 महिलांचा समूह तयार झालेला आहे आणि त्या 700 महिलांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतो आहे आणि प्रशिक्षण देऊन रोजगाराला सुरुवात करतो आहे. त्यांच्या हाताला काम आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता पाहूया बातमी माणगाव येथून. एका गावाच्या विकासासाठी 16 कोटी रुपये आणणं हे अगदी दिव्य काम आहे आणि ही संधी मिळाल्यानंतर एक युवक किती धाडसाने हे काम करू शकतो हे राजू मगदूम यांच्या माध्यमातून समाजासमोर येत आहे, असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलेलं आहे. हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे माणगाव ग्रामपंचायतीने 16 कोटी रुपयांची विकास कामं जी आहेत त्यांचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसर सुशोभीकरण, माणगाव दुई रस्ता, जॉगिंग ट्रॅक, लंडन हाऊस समोरील बगीचा, जलजीवन मिशन मधून पाणी योजना यासह अन्य विकास कामांसाठी 14 आणि 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी आणि स्मार्ट विलेज निधीमधून 5 वर्षात 16 कोटी 10 लाख रुपयांची कामं करण्यात आली आहेत. यावेळी बोलताना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं की एका गावाच्या विकासासाठी 16 कोटी रुपये आणणं फार मोठं दिव्य काम आहे. ते राजू मगदूम यांनी केलंय आणि त्यांच्या पाठीशी जनतेने ठाम राहणं गरजेचं आहे. यावेळेस माजी आमदार सुजित मिंचेकर, वसंतराव मुळीक, राहुल आवाडे, अशोकराव माने, संदीप कारंगे तसंच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी अनिल उपाध्ये, हातकणंगले. बातमी वाशिम येथून. शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील जवळपास 3 महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या आगारामध्ये काही कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे एसटी सेवा सुरू झालेली आहे. मात्र बरेच दिवस बस गाड्या बंद असल्यानं त्या रस्त्यात मध्येच बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी मंगरुळपीर आगारातील अकोला इथं जाणारी बस काही दिवसांपासून बंद असल्यानं शेलू बाजार इथं पोहोचल्यानंतरच ती बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरून देव धक्का करण्याची वेळ आल्याचं चित्र दिसून आलं. यामुळे एसटी कर्मचारी संप मिटल्यानंतरही मागील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एसटी परिवहन महामंडळाला मोठी कसरत करावी लागणार आहे. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम. टाटा स्काय वरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवेसह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा. तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूजवर साजरे करू शकता. आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूजवर बुक करा. यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर. बँकिंग क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन स्पर्धेच्या युगातही आपल्या बँकेची वेगळी ओळख निर्माण करणारे
भारतातच नव्हे तर 7 समुद्रापार आपल्या बँकेला पोहोचवणारे निव्वळ बँकिंग क्षेत्रातच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आगळा वेगळा ठसा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वे सर्वा राधेश्यामजी चांडक. याच्या जीवनावरती लवकरच घेऊन येत आहोत एक लघु चित्रपट. पाहायला विसरू नका साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात. राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे. राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरचे प्रतिनिधी नेमतात. या वृत्तवाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे. महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणं आहे. टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा. साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमले आहे. इच्छुक पत्रकारांनी खालील मेलवर आपला बायोडाटा पाठवावा. अनुभव असल्यास प्राधान्य. स्वप्नील कुमार तुथारे 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. यापुढील बातमी गोंदिया येथून. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील तिगाव येथील एका 24 वर्षीय दिनेश गोविंद ठाकरे या युवकानं आपल्या राहत्या घरी दुपट्टा गळ्यात बांधून गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे. या आत्महत्येमुळे परिसरामुळे खळबळ माजलेली आहे. दिनेश ठाकरे यांना आत्महत्या का केली हे गूढ मात्र कायम आहे. या घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव इथं शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे. यापुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे. साधना न्यूज मराठीसाठी राधाकिशन चुटे, गोंदिया. बातमी वाशिम येथून. मुलींचं वय लग्नासाठी 21 वर्ष करण्याच्या तयारीत शासन आहे आणि सध्या असलेल्या 18 वर्षांचा निकषही काही ठिकाणी पायदळी तोडवला जात आहे. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह संपन्न होत आहे आणि हे एक भयान वास्तव आहे. अल्पवयीन मुलीच्या लग्नाच्या प्रयत्नामुळे बालविवाह समस्येचं गांभीर्य वाशिम जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि या विरोधात मोहीम सुद्धा आखण्यात आलेली आहे. वाशिम येथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटा या गावी एका 14 वर्षीय कोवळ्या बालिकेचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाइल्डलाईनच्या टोल फ्री क्रमांक 109 वर मिळाली होती. त्यावरून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी यांना पत्राद्वारे माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले कक्षाचे अन्य अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवण्याचे आदेश दिले. यावरून जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कायदा तथा परिवेश अधिकारी जिंसाजी चौधरी, संरक्षण अधिकारी संस्था बाह्य लक्ष्मी काळे, रमेश वाघ, रामेश्वर वाले, एकनाथ राठोड, चाइल्डलाईनचे सदस्य अविनाश चौधरी, अविनाश सोनोने, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन एपीआय महेश मंचळे यांनी काटा गाव वाटले आणि गाव ग्राम बाल समितीचे सदस्य ग्रामसेवक दशरथ राठोड, अंगणवाडी सेविका बेबीनंदा लगड, सरपंच रामकिसान मोरे, उपसरपंच नितीन खडसे यांच्यासोबत चर्चा करून लग्नघरी जाऊन समुपदेशन करून कायद्यांविषयी माहिती दिली. बालविवाह रोखण्यात आला आणि लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच करणार असं हमीपत्र लिहून घेण्यात आलं, अशी माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी यांनी दिली. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम. बातमी हिंगोलीतून. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ईडीच्या केंद्रीय पथकानं भल्या पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्यामुळे कळमनुरी इथं महाविकास आघाडीनं निवेदन देऊन याबद्दल निषेध व्यक्त केलाय. ईडीने त्यांना नियमबाह्य ताब्यात घेतलं असून केंद्र सरकार दबाव तंत्राचा वापर करीत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केंद्रीय पथकाच्या या कार्यवाहीचा कळमनुरी इथं महाविकास आघाडीच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. तसंच केंद्र सरकारचाही निषेध केला. साधना न्यूज मराठीसाठी ज्ञानेश्वर कोले, कळमनुरी, हिंगोली. चालवल्यामुळे आज नवाब मलिक साहेबांना
कुठलीही नोटीस न देता, कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलाही गुन्हा केलेला नसताना 20 वर्षाखालची आता पाहूया बातमी गोंदिया येथून. 10 लाखांच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बलगाव येथील 17 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला 24 वर्षीय आरोपी दुर्गाप्रसाद हरिखेडे हा आरोपी फरार झाला होता. या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मध्य प्रदेशातील बालाघाट अंतर्गत आरंभा घोटी इथून अटक केली आहे. पोलीस स्टेशनमधून पसार झाल्यानंतर आरोपी दुर्गाप्रसाद आपल्या बहिणींच्या गावी आपली दुचाकी घेण्यासाठी आरंभ घोटी इथे पोहोचला. मात्र दुर्गाप्रसादचे जावई विजय जयस्वाल यांना पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी आधीच पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. दुर्गाप्रसाद जर तुमच्या घरी आला तर त्याला पकडून ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर दुर्गाप्रसाद आपल्या बहिणीकडे दुचाकी आणण्यासाठी गेला असता गावकऱ्यांनी त्याला पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केलं. साधना न्यूज मराठीसाठी राधाकिशन कोटे, गोंदिया. त्याच्यामध्ये 22 तारखेला ते जे मुलगा होता तो त्याच्या मावशीकडे जातो म्हणून घरून निघून गेला सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 पर्यंत तो घरी आला नाही. तेव्हा आई वडील त्याचे काळजीत पडले आणि त्यांनी त्याच्या मोबाईलवर त्याला फोन केला. त्याच्या मोबाईलवर कोणी बोलताच व्यक्ती बोलला आणि त्यांना असं सांगितलं की याने माझी BMW गाडीची काच फोडली आहे, त्यासाठी मला 10-12 लाख रुपये खर्च आहे आणि तेवढे पैसे मिळाल्याशिवाय मी याला सोडणार नाही, तुम्ही याला कुठेतरी विकून टाकेन असं त्यांना सांगितलं. यावेळी बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. टाटा स्कायवरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवेसह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा. तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूजवर साजरे करू शकता. आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूजवर बुक करा. यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर. बँकिंग क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन स्पर्धेच्या युगातही आपल्या बँकेची वेगळी ओळख निर्माण करणारे भारतातच नव्हे तर 7 समुद्रापार आपल्या बँकेला पोहोचवणारे निव्वळ बँकिंग क्षेत्रातच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आगळा वेगळा ठसा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वे सर्वा राधेश्यामजी चांडक. त्याच्या जीवनावरती लवकरच घेऊन येत आहोत एक लघु चित्रपट. पाहायला विसरू नका साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात. राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे. राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरचे प्रतिनिधी नेमतात. या वृत्तवाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे. महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणं आहे. टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा.
साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमले आहे. इच्छुक पत्रकारांनी खालील मेलवर आपला बायोडाटा पाठवावा. अनुभव असल्यास प्राधान्य. स्वप्नील कुमार दुधारे 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमी बीड येथून केंद्र सरकार आपल्या विरोधकांना नाहक बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाही धोक्यात आणून पाहत आहे. राज्यात महाविकास आघाडी नेत्यांवर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणण्याचं काम सुरू आहे आणि याबद्दल आम्ही निषेध करतोय असं सांगण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तसंच कॅबिनेट मंत्री नामदार नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी माजलगाव इथं महाविकास आघाडीतील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येत तहसील कार्यालय माजलगाव इथं केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आणि धरणे आंदोलन. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पीआरपी मानवी हक्क अभियान मकप असे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी सुभाष सावरगावकर बीड. यावेळी बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आता अतिशय दुर्दैवी घटना बीडमधून. बीडमध्ये जेवणातून विषबाधा झाल्यानं 2 मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आणि यामध्ये आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना समोर आली होती. मात्र उपचारादरम्यान मुलाचाही यामध्ये मृत्यू झाला असं समजतंय. या घटनेमध्ये 2 मुली आणि 1 मुलगा मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ माजली. या घटनेत पत्नी भाग्यश्री आणि मुलगा नारायण यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. नाझरी परिसरामध्ये राहणाऱ्या धारसुरे कुटुंबासाठी शुक्रवारचा दिवस काळोखा दिवस ठरला. यामध्ये अंड्याची शिळी भाजी खाल्यानं कुटुंबातील 2 मुलींनी जागीच जगाचा निरोप घेतला, तर आई आणि 8 महिन्यांचा मुलगा रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या दरम्यान मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. सर्वांना अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता दोघी बहिणींना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आई आणि 8 महिन्यांच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साधना न्यूज मराठीसाठी सुभाष कोराळे सावरगावकर अंबेजोगाई. यापुढील बातमी अमरावती येथून. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसंच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई करून त्यांना अटक केली. ईडीने केलेली कारवाई ही केंद्र सरकारच्या सांगण्यावरून सूडबुद्धीने केला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमरावती इथं आंदोलन करण्यात आलंय. ईडीने केलेली कारवाई ही केंद्र सरकारच्या सांगण्यावरून सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमरावती शहरातील इरविन चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मौन आंदोलन करीत नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध केला गेला. केंद्र सरकार सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना टार्गेट करीत चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जात आहे आणि या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळेस आंदोलकांनी दिली. साधना न्यूज मराठीसाठी प्रवीण मुलेकर अमरावती. केंद्र शासनाने महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते सरकार पाडण्यासाठी आणि ते सरकार नामोहरम करण्यासाठी केंद्राच्या ज्या एजन्सी आहे ईडी असो इन्कम टॅक्स असो आणि वेगवेगळे प्रकार करून हे सरकार घालवण्यासाठी जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना यांचे जे नेते आहे त्या नेत्यांना अटक सत्र चालू केलं आहे. त्या निषेधार्थ महाविकास आघाडींनी परवा मुंबईला मंत्रालयाच्या समोर गांधीजीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आणि राज्यात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वजण आंदोलन करत आहे. त्यातलाच एक पार्ट त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही अमरावती जिल्हा राष्ट्रवादी अमरावती शहर राष्ट्रवादी आणि जिल्ह्याचे सर्व नेते एकत्रित बसून आम्ही 1 तासाचं मौन धारण केलं. यावेळी बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
टाटा स्काय वरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवे सह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा. तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूजवर साजरे करू शकता. आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूजवर बुक करा. यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर. बँकिंग क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन स्पर्धेच्या युगातही आपल्या बँकेची वेगळी ओळख निर्माण करणारे भारतातच नव्हे तर 7 समुद्रापार आपल्या बँकेला पोहोचवणारे निव्वळ बँकिंग क्षेत्रातच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आगळा वेगळा ठसा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वे सर्वा राधेश्यामजी चांडक. याच्या जीवनावरती लवकरच घेऊन येत आहोत एक लघु चित्रपट. पाहायला विसरू नका साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात. राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे. राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरचे प्रतिनिधी नेमतात. या वृत्तवाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे. महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणं आहे. टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा. साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमले आहे. इच्छुक पत्रकारांनी खालील मेलवर आपला बायोडाटा पाठवावा. अनुभव असल्यास प्राधान्य. स्वप्नील कुमार दुधारे 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमी गोंदिया येथून. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहराला लागून असलेल्या अदानी विद्युत प्रकल्पासमोर ट्रक आणि बसच्या धडकेमध्ये एका दुचाकीचा मृत्यू झालाय. दुचाकी चालकाचा बस खाली आल्यानं मृत्यू झालेला आहे. ट्रक चालकानं रस्त्यावरून चालत असताना अचानक ब्रेक लावल्यानं मागून येणाऱ्या बसनं ट्रकला धडक दिली. मात्र बसच्या मागून येणारा तरुण हा बसच्या चाकाखाली आल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक हा तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नगर गावातील रहिवासी आहे. याआधी देखील अदानी विद्युत प्रकल्पासमोर अनेकदा मोठे अपघात घडले असले तरी प्रशासनाला मात्र अद्याप जाग आली नाही. साधना न्यूज मराठीसाठी राधा किसन चुटे, गोंदिया. पंढरपूर येथील अभिजित पाटील यांनी एकाच कुटुंबातील 5 जणांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कारला अचानक आग लागल्यानंतर पंढरपूरचे अभिजित पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करीत ही आग विझवली आणि या कारमध्ये असणाऱ्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढलं. मुंबईहून पुण्याकडे येत असलेल्या एका कारनं मध्येच अचानक पेट घेतला. त्यावेळेस या कुटुंबातील 5 जण या गाडीमध्ये होते. यामध्ये 2 मुलं, एक मुलगी, पती पत्नी अशी 5 जण होती आणि या 5 जणांचे प्राण वाचवलेले आहेत. स्वतः हातात फायर घेऊन आग विझवून या कुटुंबातील सर्वांना धीर देण्यात आलेला आहे. पंढरपूर येथील अभिजित पाटील यांनी अशा प्रकारे एकाच कुटुंबातील 5 जणांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर.
याचबरोबर साधना न्यूजचा मराठी बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7:30 वाजता साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा साधना न्यूज.